मी आपल्या समोर कृष्ण घेऊन आलो आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्या कृष्णाकडे आणि लीळा चरित्रातल्या कृष्णाकडे बघत असताना आपण एकदा जयघोष करूया आणि असा जयघोष करूया जोरात, श्री गोपाल कृष्ण. धन्यवाद. लीळा चरित्रामध्ये मला कृष्ण दिसला. हो, लीळा चरित्रामध्ये कृष्णच आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्वापार युगात झाला, पण तोच साचोकार कृष्ण या कलियुगामध्ये तुमच्या आणि आमच्या उद्धारासाठी श्री चक्रधर नाव घेऊन आला. तो कृष्णच आहे, तो कृष्णच आहे. तो कृष्ण मी तुमच्या समोर मांडणार आहे. लीळा चरित्रामध्ये जाग्या जाग्यावर वेगवेगळे पैलू दिसतात ना माझ्या देवाचे, ते सगळ्या कृष्णाच्या पाऊलखुणा आहेत. हो, त्या कृष्णाच्या पाऊलखुणा आहेत. आणि म्हणून हा कृष्ण जो आहे ना आम्हाला इतका आवडलेला आहे. हो, आम्हा महानुभाव पंथीयांना, आम्हा महानुभाव संप्रदायांना कृष्ण इतका आवडलेला आहे की आमच्या पंथामध्ये जेव्हा लहान बाळ येतं ना तेव्हा आम्ही त्याला आधी गीता शिकवतो, कारण कृष्ण मला आवडतो. महानुभाव पंथामध्ये 7 ग्रंथ आहेत. किती ग्रंथ आहेत मावशी? बोलत जाय ना. किती? 7 ग्रंथ आहेत. या 7ही ग्रंथामध्ये बघा तुम्ही, जे 7 ग्रंथ त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कृष्णाचं वर्णन करणारे ग्रंथ आहेत. बरोबर की नाही? ज्ञानप्रबोध असेल, रुक्मिणी स्वयंवर असेल, शिशुपालवध असेल, वत्स्याहरण असेल, उद्धव गीता असेल, अरे 5 ग्रंथ कृष्णाचं वर्णन करणारे आहेत. आमच्या आचार्य लोकांनी, आमच्या महानुभावांनी कृष्णच आपल्या शब्दांमध्ये रंगवला, कारण कृष्णच आम्हाला आवडतो. कृष्ण आम्हाला आवडतो. नव्हे मायबाप, हो, माझा देवच कृष्ण होता म्हणून आम्ही तो कृष्ण सांगतो आहोत. महानुभाव पंथाचं जे तत्वज्ञान आहे ना, या महानुभाव पंथाच्या तत्वज्ञानामध्ये जी विचारांची मांडणी केली, जी आचाराची मांडणी केली, ज्या सूत्रांची मांडणी केली, या सगळ्या सूत्रांमध्ये माझ्या देवानं, माझ्या सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी आधी पंचनामा सांगितली. महिम भट्टांना सांगितली ना. या पंचनामामध्ये पहिलं नाव कोणाचं आहे? कृष्णाचं नाव आहे. का बरं? का बरं कृष्णाचं नाव आहे? कारण माझ्या देवाला कृष्ण आवडत होता, कृष्ण भावत होता. आणि म्हणून ते कृष्ण सांगत होते. कृष्णच आधी सांगितला सगळ्यांना. अहो, कृष्ण कुणाला आवडला नाही? कुणाला आवडलं नाही? सगळ्यांनाच तर कृष्ण आवडतो. सर्वांना कृष्ण आवडतो. तो ज्ञानदेवांना आवडला, तो तुकोबांना आवडला, तो एकनाथांना आवडला, जनाबाईला आवडला, राधेला आवडला, मीरेला आवडला, शंकराचार्यांना आवडला. कुणाला आवडला नाही तो कृष्ण? कृष्ण तर सर्वांनाच आवडतो. एवढंच नाही, माझ्या देवाला, माझ्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना सुद्धा कृष्ण आवडत होता. नव्हे, ते स्वतःच कृष्ण होते. आणि म्हणून भरवस नगरीमध्ये सवंगड्यांच्या सोबत खेळत असताना जेव्हा घरी आले आणि घरी येत असताना सवंगड्यांनी सांगितलं, तुम्ही राजमहालात गेले तर आमचं द्रव्य कोण देणार? आमचं देणं कोण देणार? तुम्ही डावात हारलेलं. तेव्हाही माझ्या देवानं शपथ घेतली. कोणाची घेतली? कृष्णाची आण, गोपाळाची आण असं म्हणतात, म्हणजे कृष्णाची आण. असा हा कृष्ण परमात्मा लीळा चरित्राच्या पावला पावलावर दिसतो. बस आम्हाला त्या नजरेनं बघ असं म्हणतात, म्हणजे कृष्णाची आण. असा हा कृष्ण परमात्मा लीळा चरित्राच्या पावला पावलावर दिसतो. बस आम्हाला त्या नजरेनं बघता आलं पाहिजे. आम्ही तो आमचा देव कृष्ण आहे हे आम्हाला आपल्या मनात आधी ठसलं पाहिजे. आणि मग तुम्ही लीळा चरित्र वाचायला सुरुवात करा. प्रत्येक पावलावर, प्रत्येक वळणावर आणि प्रत्येक लीळेमध्ये आणि प्रत्येक सूत्रामध्ये आमचे देव सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे कृष्ण आहेत, कृष्ण आहेत. तुम्हीच सांगू लागाल, तुम्हीच सांगू लागाल. चला तर मित्रांनो, तुम्हाला मी लीळा चरित्रातले काही अशा लीळा की ज्या लीळेमध्ये स्वतः माझ्या देवाला सांगितलं मी कृष्ण आहे.
आणि म्हणून तर मी हा विषय तुमच्या समोर आपल्या समोर मांडणार आहे. अनेक अनेक अशा लीला आहेत, बसल्या बसल्या 2-4 लीला आठवल्या आणि म्हणून त्या लीला मी आपल्या समोर त्या लीलांचा आधार घेऊन आमचा देव, माझा देव श्रीकृष्ण आहे हे प्रयत्न करणार आहे. चला तर मग त्या लीला चरित्राच्या पानांमध्ये अनेक प्रकारचे प्रसंग आहेत, अनेक प्रकारच्या लीला आहेत. या लीला चरित्राकडे तुम्ही ज्या भावनेने बघाल ना, त्या भावनेने तुम्हाला लीला चरित्र तुम्हाला भावणार आहे. अगोदर सरांनी साम्यता सांगितल्या, आता मी याच लीला चरित्रामधल्या माझा देव कृष्ण आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. चला मग लीला चरित्र तर पान उघडले. या लीला चरित्रामध्ये काय नाही हो, या लीला चरित्रामध्ये खूप मोठा सागर आहे. कावळगावचा प्रसंग, खानदेशामधली औसा, अत्यंत भोळी भाबडी ही औसा, नाथपंथाची जोगिनी, सर्वज्ञांचं दर्शन होतं. किती सुंदर प्रसंग आहे तो लीला चरित्रामध्ये. ही विंजासनी देवतेजवळ परीस मागण्यासाठी बसलेली होती. देवतेनं सांगितलं तू गंगा तीराशी जाय, तुझं परीस सिधेल, तू गंगा तीरला जाय, तुला परीस मिळेल. आणि म्हणून हे निघाले ते या काठावरून त्या काठावर, या काठावरून त्या काठावर प्रवास करत 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 जोगेश्वरीच्या नदीच्या तीरावर आलेली, गोदेच्या पवित्र काठावर आलेली आहे. गाठोडं ठेवलं, तिच्या सोबत डांगरेश नावाचा कुत्रा पण आहे. गाठोडं ठेवलं, डांगरेश बसला, ही पाय धुवायला लागली. एक पाय धुतला, दुसरा धुवायचाच होता. तेव्हा जोगेश्वरी कडून एक संन्यासी आला आणि त्याला म्हटलं, आई तुम्ही काही श्री चांगदेव रावळांच्या. बस चांगदेवराव नाव ऐकलं, विसरली, सगळं विसरली. नामे वेद म्हणतात ना, तो हाच. नाम ऐकलं, वेद निर्माण झाला. गाठोडा सोडून दिला, कुत्र्यालाही सोडून दिला, धावत निघाली वेड्यासारखी. आणि जिथे माझा देव जगन्नाथ सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू बसले होते, त्यांच्या समोर जाऊन बसली, साष्टांग प्रणिपात केला आणि देवानं विचारलं, काय पाहतायत देवी, काय पाहतात तुम्ही? आणि त्या औसीनं सांगितलं, देवा आपला जन्म गेला रे तुझ्या शोधामध्ये, सगळा जन्म घातला मी आणि त्या देवाच्या शोधासाठी मी फिरत होते. लहानपणापासून वैधव्य प्राप्त झालं, आई बाप गेले, भाऊ गेला, सगळं गणगवत गेलं. पती होता त्यालाही कुष्ठ लागलं, तोही संपला. मुलगा होता तोही मेला. आता मी एकटी झाले आणि म्हणून आता फिरते देवाचा शोध घेत देवाचा शोध घेत निघाले. स्वामी म्हणाले, आता किती वेळ बसणार? कशासाठी बसलीस? जा ना तू आता. नाही देवा, नाही जाणार मला आता, मी परेशाच्या शोधात निघाली होती, पण मला इथे परेश मिळाला, जीवनाचं सोनं करणारा परेश मिळाला. आता मला जाण्याची काय गरज आहे? देवाने सांगितलं, नाथोबा जा बरं, तिचं गाठोडं ठेवलंय तिथं नदीच्या काठावर, घेऊन या. गाठोडा घेऊन आणण्यासाठी नाथोबा गेलेले आहेत. तिथे डांगरेश नावाचा कुत्रा बसलेला आहे. माणसापेक्षा खूप इमानदार हो, खूप इमानदार. म्हणून तर माझ्या देवानं म्हटलं, तुम्हापाशी डांगरेश बसलेला. नाथोबा गेले, गाठोडा उचलला, तो त्यांच्यावर भुंकत नाही. का बरं? माणसं ओळखण्याची ताकद माणसापेक्षा जनावरांमध्ये जास्त आहे. आणलं गाठोडं, देवाच्या समोर मांडलं. देवाने ते गाठोडं सोडलं आणि सोडल्यानंतर अहो काय निघणार संन्याशाच्या गाठोड्यामध्ये? काय निघेल? आपल्या गाठोड्यात निघेल झेंडूबामची बाटली, चार्जर, हे की नाही? औसाच्या गाठोड्यामध्ये निघालं काय?
त्या सगळ्या टोपलभर तांब्या पितळाच्या सगळ्या देवी देवतांच्या प्रतिमा, विश्वाचा कल्याण करणारा परमात्मा जगन्नाथ सर्वज्ञ श्रीकृष्ण चक्रधर महाराज म्हणतात, बाई अवा देवी, हे अवघे पवी जातो, हे सगळे टाकून द्या गंगेमध्ये. ती म्हटली, देवा काही हरकत नाही, आणि द्या ना सगळे टाकून. सगळ्या देवी देवता टाकून द्यायचंच ठरलं. पसरा काढता काढता त्याच्यामध्ये एक लाकडाचा तितरिया मोहाचा कृष्ण निघाला. लाकडाचा कृष्ण. किती वेळ आहे हो या जगामध्ये विश्वाला कृष्णाचं. लाकडाचा कृष्ण तो हातात देवाने घेतला. देव म्हणाले, या लाकडाच्या कृष्णालाही टाकून द्या ना. ती म्हणते, नको ना देवा, नको, हा कृष्ण नको टाकू. देव म्हणाले, का बरं कृष्ण नाही टाकायचा? का बरं? या लाकडाच्या कृष्णामध्ये एवढा तुझा जीव कसा गुंतलाय? एरवी बायांचा असतच, कशातही जीव गुंततो, चिंधीमध्ये बी जीव गुंततो. बसा बसा बसा, पटकन बसा. हा, असं छान वाटलं. देवाने सांगितलं, तो लाकडाचा कृष्ण टाकून दे ना, त्याला सोडून दे. ती अव्वा काय म्हणते, अवसा काय म्हणते, देवा मी एकटीच फिरते ना, आणि एकटी फिरत असते ना, असल्यामुळे मला कधी कधी रस्ता दिसत नाही. कोणत्या रस्त्याने जावं, या रस्त्याने जावं की त्या रस्त्याने जावं, मला मोठा प्रश्न पडतो. तेव्हा मी त्या कृष्णाला असं उभं करते वाटेवर आणि त्याला विचारते, कृष्णा कोण्या रस्त्याने जाऊ रे, सांग ना. आणि मग तो जो मला सांगेल, तो ज्या बाजूने झुकेल त्या बाजूने मी जात राहते. म्हणून मला कृष्ण नको टाकू देऊ, बाकी सगळ्यांना टाकू दे. असं म्हटल्याबरोबर माझे देव सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात, अगे वेडे, आता हा साचोकारा कृष्ण तुम्हाशी वाट दाखवील. अरे मी साक्षात कृष्ण आहे. हा साचोकारा कृष्ण, स्वतः स्वामी सांगतात मी कृष्ण आहे. आणि म्हणून हा साचोकारा कृष्ण तुम्हासी वाट दाखवील, तुम्हाला वाट दाखवेन. तू फक्त माझ्या म्हणण्याप्रमाणे, मी सांगितल्याप्रमाणे चालत राहा, तुला मी वाट दाखवीन. असा हा कृष्ण परमात्मा, हा साचोकारा असलेला कृष्ण या लीला चरित्रामध्ये अनेक ठिकाणी आम्हाला दिसला आहे. भगवान श्री कृष्ण महाराज अनेक ठिकाणी या लीला चरित्रात चक्रधर नावाने दिसत आहेत. कारण ज्या भगवान गोपाल कृष्णांनी अर्जुनाला समरांगणावर गीता सांगितली ना, तोच कृष्ण आता स्मशानामध्ये सुद्धा निरूपण करतोय. रात्री सुद्धा निरूपण करतोय. निरूपणाचा आणि चिंतनाचा, सांगण्याचा जो जागा आहेत, त्या जागा वेगवेगळ्या आहेत दोघांच्या. युगानुरूप परमेश्वर क्रीडती, युगाच्या नुसार परमेश्वराने हे वेगळं रूपडं घेतलंय, वेगळा आकार घेतलाय, वैराग्याची मूर्ती घेतलेली आहे. कृष्ण एकटा आहे. माझा देव सुद्धा एकटाच होता, एकटाच आहे. सगळ्यांच्या सोबत राहूनही तो वेगळाच आहे. आणि म्हणून हा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू जगन्नाथ, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जेव्हा या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरतात ना, तेव्हा हा साक्षात कृष्ण असलेला, मी माझ्या कथेमध्ये, मी माझ्या कीर्तनामध्ये, मी माझ्या भागवतामध्ये, मी वारकऱ्यात जास्त बोलतो, मी वारकऱ्यामध्ये जास्त रमलेलो आहे. मी वारकऱ्यांच्या मध्ये कथा करतो, कीर्तन करतो, प्रवचन करतो आणि जाऊन सांगतो त्यांच्या मंदिरात की माझा देव कृष्ण होता. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी कलियुगातले कृष्ण आहेत. आपल्या सगळ्या नामधारकांना ही सूचना आहे की कोणी जर तुम्हाला विचारलं गावामध्ये चक्रधर स्वामी कोण आहे, सांगायचं छाती ठोकून की माझे देव चक्रधर स्वामी कृष्ण होते, कृष्णाचा अवतार होते. ठाकून ठोकून सांगायचं. अडचण आली तुम्हाला बोलवा, मी आहेच ना. आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी कृष्णाला जे आवडतं, कृष्णाला जे भावतं ते माझ्या देवानं केलं, माझ्या देवानं सांगितलं. का बरं? कारण माझे देव कृष्ण होते. माझे स्वामी सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज कृष्ण होते. तुम्हाला नांदेडची लीला माहिती आहे.
नांदेडला भगवान श्री चक्रधर महाराज एका ब्राह्मणाच्या घरी रिक्षेला जातात आणि त्या ठिकाणी तो म्हणतो की अरे तुम्ही एवढे दट्टेकट्टे दिसता, तुम्ही काही गाई राखा ना, ही चरित्र तुम्हाला माहिती आहे म्हणून ती लांबवत नाही. देवानं त्या ब्राह्मणाच्या गाई राखायला स्वीकार केला का? कृष्ण होते. द्वापार येतात आणि त्या ठिकाणी तो म्हणतो की अरे तुम्ही एवढे दट्टेकट्टे दिसता, तुम्ही काही गाई राखा ना, ही चरित्र तुम्हाला माहिती आहे म्हणून ती लांबवत नाही. देवानं त्या ब्राह्मणाच्या गाई राखायला स्वीकार केला का बरं? कृष्ण होते. द्वापार युगामध्ये भगवान कृष्ण परमात्म्यानं गायी राखल्यानं माझ्या देवानं तेच काम हातात घेतलं. चल मी गायी राखतो. आणि हा विश्वाचा मालक, विश्वाचा पती असलेला परमात्मा गायी घेऊन निघाला. तिकडे कृष्णाच्या पाठीमागे आजूबाजूला गायी वेधल्या जायच्या. अरे हा त्याही वेगळा कृष्ण आहे माझा. हा लीळा चरित्रातला कृष्ण पुढे चालायचा आणि गायी मागे चालायच्या. कसा आगळा वेगळा कृष्ण आहे. स्वामी पुढं आणि गायी मागा. बंधनातून मुक्त करणारे माझे देव होते म्हणून स्वामींनी सांगितलं हे सोडेल पण बांधणार नाही, आम्ही बांधणार नाही गायी. तो जीवाला मुक्त करणारा होता ना. या 84च्या फेऱ्यातून पुनरपी जननम पुनरपी या वेचाच्या वेगळा करणारा कृष्ण होता ना हा. या कृष्णानं, या सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी गायी नेल्या. खडकावर बसले, गायी आजूबाजूला बसल्यात. बासरी वाजवून कृष्णानं गायींना वेधवलं होतं, पण माझ्या देवाची मूर्तीच इतकी वेधक होती की न बासरी वाजवताही गायी देवाकडे वेधल्या होत्या. कान टवकारत होत्या, शेपट्या वर केलेल्या आहेत, रोमांच उभे केलेले आहेत. गायींच्या ते पारणे, डोळे पापण्या सुद्धा लवत नाहीत, एकसारखे त्या देवाच्या मूर्तीला बघतात. किती भाग्यवान असतील त्या, किती भाग्यवान असतील. ते म्हणाले असतील देवा बोल ना, थोडस बोल. अरे आम्हाला बोलता येत नाही म्हणून काय झालं? त्या युगात तू बासरी ऐकवलीस, आता काहीतरी बोल ना. काय म्हणाले असतील? बोलले असतील त्या देवाशी. मौन का धरिले विश्वाची जीवना, उत्तर वचना देई माझ्या. मौन का धरिले विश्वाची जीवना. बोल ना, थोडस बोल रे. गाई देव दिसत नाही ना, ते एकाच्या खांद्यावर एकाच्या मानेवर डोकं ठेवून माना ठेवून एकमेकींना देवाला पाहतायत, निहाळतायत गायींना. देव दिसावा म्हणून. गावातल्या गुराख्यांनी तक्रार करायला सुरुवात केली ब्राह्मणाकडे. अरे असा कोणता गुराखी आणून ठेवला तो दगडावर नेऊन बसवतो? ब्राह्मण म्हणाला नाही रे, गाई तर दूध चांगले द्यायला लागले. जी 1 लिटर दूध देत होती ती 4 लिटर दूध देते. चारल्याशिवाय दूध येतं का? तुम्ही खोटं बोलतात. माझ्याकडे माणसं टिकू नये म्हणून तुम्ही काड्या करता. पण सगळेच गुराखी सांगू लागले की हा खडकावर नेऊन बसवतो, पाणी सुद्धा पाजत नाही. आणि म्हणून आवाज असा कमी जास्त करू नका ना, आवर बसवतो गायांना. आणि म्हणून त्या ब्राह्मणाला असं वाटलं असेल कदाचित की चला आपणच एकदा पारखून घेऊ, खरंच तो गाई कुठं चारतो. आणि म्हणून संध्याकाळी देव घरी आले. ओट्यावर स्वामींची निद्रा आहे. पहिल्या गुराख्याच्या जोडे बाजूला काढलेले आहेत, त्याचं घोंगडं, त्याची काठी देवाने सगळी ठेवलेली आहे. दुसऱ्या दिवशी देवानं पुन्हा गाई सोडल्या. पुन्हा निघाले, पुन्हा खडकावर. या ब्राह्मणाने विचार केला की आज मी नक्की याला पकडणार. गावातले लोक सांगतात ते खरं की मी अनुभवतोय ते खरं. आणि म्हणून देव निघून जाऊ दिले. गाय पुन्हा 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 आहे ते राहू दे ना. निघाला आणि निघाल्यावर
देव बसलेले होते, हा माग माग जातो. त्याला वाटलं दुरूनच बघता येईल म्हणून एका झाडावर चढला आणि झाडावरून बघू लागला. आणि बघितल्यानंतर त्याच्या लक्षात आलं, अरे अरे गावातले लोक म्हणतात ते खरं आहे. अरे एवढे माझ्या सगळ्या गायी त्या देवाला बघतात आजूबाजूला, किती भाग्यवान आहेत त्या गायी. उतरला, पटपट खाली उतरला आणि धावत 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 धर्मपत्नीकडे गेला. अगं पापिणी काय केलंस तू हे? तो आपल्या घरी गाई राखतो ना, तो गुराखी नाहीये. अरे तो साक्षात कृष्ण आहे, साक्षात कृष्ण आहे. तो आला ना की बस आपण त्याचे पाय धरू. तो एक पाय तू धर, एक पाय मी धरीन आणि आपण त्याची क्षमा मागू. ब्राह्मणाच्या मुखातून माझे देव कृष्ण आहेत याची प्रचिती आलेली आणि त्यांना सांगितलं की चक्रधर स्वामी साक्षात कृष्ण आहेत. अशा अनेक लीळा आहेत. भगवान श्री चक्रधर प्रभू या लीळा चरित्रामध्ये विहरण करत असताना, फिरत असताना, या अनेक गावांना निरूपण करत असताना कृष्णाने जी गीता सांगितली ती गीता माझ्या देवाला सांगावीशी वाटते. हो, माझ्या देवाला सांगाय. पण आमचं दुर्भाग्य हो, जर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी माईमभट्टाला गीता वाचायला लावली असती आणि त्या स्वामींनी जर ती निरूपण केली असती तर 100% सांगतो, नाही 1000% सांगतो, ज्ञानेश्वरीच्या काही पटीनं आमचं लीळा चरित्र आणखी प्रबोधित झालं असतं आणि ती गीता आम्हाला कळाली असती. गीता खरंच आम्हाला कळाली असती. आज गीतेला अनेक फाटे लोकांनी फोडलेले आहेत. आणि म्हणून भगवान श्री चक्रधर महाराज या चरित्रामध्ये आम्हाला सगळे आहेत कृष्णासारखे आहेत. भगवान कृष्ण परमात्म्यानं एवढं मोठं राज्य कमवायला लावलं, सगळ्यांना युद्ध करायला लावलं आणि युद्ध केल्यानंतर कृष्ण परमात्मा धर्मराजाला राजा बनवतात. कदाचित माझ्या कृष्णाने जर म्हटलं असतं की मला राजा बनवा तर पांडवाने सहखुशीनं कृष्णाला राजा बनवलं असतं. पण त्या ठिकाणी कृष्ण महाराजांनी धर्मराजाला राजा बनवलं. मथुरेमध्ये कंसाला मारल्यानंतर कृष्ण महाराज राजा बनवू शकले असते, पण त्याही ठिकाणी कृष्णाने काय केलं, उग्रसेनाला राजा बनवला. तिथे ते देव कसे आहेत, कृष्ण कसा आहे, तिथे मोकळा आहे, रिक्त आहे, शून्य आहे. तसेच इकडे भगवान श्री चक्रधर स्वामी कन्नड देशाचा राजा स्वामींच्या भेटीला येतोय आणि भेटीला आल्यानंतर स्वामींच्या समोर पैशाचा ढीग मांडतोय, सोन्याचा ढीग मांडतोय, सोने चांदे नाणीचा ढीग मांडतो आहे. आजूबाजूचे लोक म्हणले घ्या, मुख्यमंत्री तुमच्यावर प्रसन्न, घ्या हात धुवून म्हणले तुमची. आजूबाजूचे लोक सैनिक म्हणाले, अरे कन्नड देशाचा राजा तुमच्यावर प्रसन्न झाला, घ्या, लागल तेवढं मागून घ्या. एवढं मोठं वैभव सोडून आलेले चक्रधर स्वामी महाराज वैभव सोडून दिलं तुमच्या आणि आमच्या उद्धारासाठी. आणि म्हणून स्वामी त्या ठिकाणी मातीचा ढीग करतात आणि एका बाजूला पैशाचा ढीग जेवढा होता ना तेवढाच मातीचा ढीग करतात. सोन्याकडे पाहतात, त्या ढिगाकडे पाहतात आणि मग राजाकडे बघतात. राजा म्हणाला, अरे सिंगणाचा काणू तो तुम्हाशी, याशी राव तैसा रंक. आणि म्हणून भगवान श्री चक्रधर स्वामी कृष्णासारखे स्वतःला शून्य करून घेतात. काही सोबत नाही, काहीच सोबत नाही, कुणाचा आग्रह स्वामी स्वीकारत नाही. धानाईचा एवढं मोठं, अचलपूरला एवढं मोठं दान देते, धनाला लिंपायमान होत नाहीत, शून्य असतात, काही स्वीकारत नाही. असा हा भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू या लीळा चरित्रामध्ये कितीतरी ठिकाणी तिथे भगवान कृष्ण परमात्मा द्वापर युगामध्ये आपल्या सवंगड्यांना घेऊन दही दूध चोरण्याचं काम करतात आणि सगळ्या सवंगड्यांना आधी काढून देतात, त्यांना मोकळं करतात. आपण एखाद्या वेळेस अडकून बसतात, पण ते स्वतः आपल्या सवंगड्यांना मुक्त करतात. इथे लीळा चरित्रात तेच आहे. चोर संगाती सोडवणारा, चोराला मोकळं करून दिलं आणि चोराला सांगितलं काळजी करू नको, मी तुझ्या सोबत आहे. आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज, चक्रधर स्वामी कृष्णासारखे सुंदर होते.
कृष्णाचं रूप पाहिल्यानंतर आणि त्याचं मूर्ती बघितल्यानंतर वेदल्या जायचे. हो, माझा देव तितका सुंदर होता, माझे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी तेवढे सुंदर होते. इतके सुंदर, इतके सुंदर. कृष्णाला पाहिल्यानंतर गोप गोपिका वेदल्या जायच्या, स्त्रिया वेदल्या जायच्या, पण माझा देव सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी, अरे माणसाने जरी बघितलं ना, वैऱ्यानं जरी बघितलं तरी तो वेदल्या जायचा. जोगियाचा अंगुष्ठा केसना निका असे पल्लडांगिया. जाऊ द्या, त्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो, माझे देव सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी पाटोद्याला असतात. मंदिराच्या बाजूला असंच सकाळची वेळ आहे आणि दयाघन परमात्मा बसलेले आहेत. खांद्यावरचं उपर्ण, खांद्यावरची घोंगडी थोडीशी बाजूला गेली आणि स्वामींचं पोट, स्वामींची छाती, स्वामींचं उदर दिसू लागलं. तो प्रदक्षिणा घालणारा जो ब्राह्मण आहे, जो भक्त आहे, तो प्रदक्षिणा घालायचं विसरला. पाहू लागला आणि तो त्याच्या तोंडानं म्हणतो, घाली गा देवा अंग उघडे, घाली गा देवा अंग उघडे. देवा तुझं रूप बघू दे, तुझं जे रूपड आहे ना, ते रूपड मला पाहू दे. जे विश्वाला दिसत नाही ते मला आता दिसत आहे. इतका तो सुंदर आहे देवा, तुझी मूर्ती पाहू दे. कारण आज माझ्या डोळ्याचा उपवास मिटला. आसुसलेले डोळे सुंदरता बघण्यासाठी आणि ही सुंदरता स्वामींची निरूपण करण्यासाठी मूर्ती प्रकाशकारांना म्हणावं लागलं, अरे देव किती सुंदर होते, किती मनोहर होते, किती ते मोहक होते. हे जर बघायचं असेल, वाचा ना मूर्ती प्रकाश, मूर्ती वर्णन वाचा. आणि या मूर्ती प्रकाश ग्रंथामध्ये कृष्णाचा, भगवान श्री चक्रधर स्वामींचं निरूपण करत असताना, मूर्तीचं वर्णन करत असताना, देवाच्या ओठाचं वर्णन करण्यासाठी, ओठाचं वर्णन करण्यासाठी किती ओव्या, 600 ओव्या लावा लागल्या, 600 ओव्या. आणि 600 ओव्या सांगून सुद्धा हा कलियुगातला चक्रधर, कलियुगातला कृष्ण सांगताच येत नाही. तेव्हा मूर्ती प्रकाशकार म्हणाले, बस आता मला वर्णन करता येणार नाही, आता माझी वाणी खुंटली. आणि त्यावेळेस ते म्हणाले, बस सौंदर्याने उपेने केले, सौंदर्याने तिथं मुक्कामच करून टाकलेला आहे, त्याच्यामुळे आणखी सांगण्याची काय गरज आहे. इतके सुंदर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी होते. स्वामींना नाम घेताच लोक वेधल्या जायचे, ही तर गोष्ट सोडाच. प्रत्यक्ष बघितल्यानंतर स्वामींना वेधले जायचे, ही तर आणखी वेगळी गोष्ट आहे. परंतु सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या सानिध्यात जो आला ना, फक्त येईपर्यंत उशीर आहे. ये जो बाकी बिहारी ना, बहुत ही बढ़िया है. वो एक बार पकड़ लेता है ना तो छोड़ता नहीं. बस एकदाच तुम्ही स्वामींच्या सानिध्यात जा. आजही तुम्ही वचनरूप परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आजही तुम्ही जर समजा परमार्गात जर आला एखादा नवीन नामदार, नवीन उपदेश घेण्याच्या अगोदरचा ग्रस्त, तो एकदा का आला आणि मनातून जर बसला ना, तो एकदा का चिटकला ना, मानव आपण त्याला सोडूच शकत नाही. एवढी किमया या पंथामध्ये आहे. ही नामे वेद, आकर्षण, इतकी भावपूर्णता आणि इतकी विचारांची स्वच्छता, विचारांची गंगा या मानव पंथामध्ये. आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या दर्शनाला एक काकोस नावाचे अन्य संप्रदायाचे संत महात्मे, ते अन्य पंथीयांच्या वेशामध्ये नेहमी राहायचे. ते स्वामींच्या दर्शनाला आले, राहिले असतील 2-4 दिवस. आणि राहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की गावामध्ये दिंडी आली आहे, गावामध्ये पदयात्रा आलेली आहे आणि ती द्वारकेला चाललेली आहे. आपणही जावं, देवाजवळ राहिलो आता आपणही जावं. आणि म्हणून काकोस देवाला म्हणाले, देवा ती दिंडी आली गावामध्ये आणि या दिंडी सोबत ती द्वारकेला चालली आहे. पवार निघाला, दिंडी चालली आहे, मी चाललो, मला जायचंय. भगवान श्री चक्रधर महाराज परमात्म्यानं काय केलं, त्या काकोसांना हात धरून बसला. अरे बैस, नाही म्हणले देवा, ते सगळे माणसं चालले ना, आणि मग मी एकटा कसं जाणार. स्वामी म्हणले, महात्म्या काहीसा सांगा तू. अरे संन्याशाला कशाला सांगण्याची गरज आहे, संन्याशाला कशाला जोडीदाराची गरज आहे. एकला विजया, एकट्यानं चालायचं असतं. मागे पाहायचं नाही, पुढे पाहायचं नाही, जिथे मुक्काम होईल तिथे मुक्काम करायचा. तुमच्याजवळ आहेच काय घेऊन घेण्यासारखं, चोरून नेण्यासारखं.
बसा. तरी तो निघायचाच प्रयत्न करतो. तेव्हा देवाने पुन्हा बसला. आणि काय सांगावं, स्वामींनी त्यांना जोरात बसवलं आणि बसवल्याबरोबर स्थिती झाली आणि स्थितीमध्ये तो पाहू लागला, क्या बात आहे, ही द्वारका, झगमगती द्वारका, सगळे उपवने, वने, महाल, सर्व काही दिसत आहेत. भगवान कृष्ण परमात्मा सिंहासनावर बसलेला आहे. रुक्मिणी एका बाजूने त्यांना वारा घालत आहे. अष्टपट्ट राणी, सुंदर द्वारका तिथे दिसली आणि दिसल्यानंतर बराच वेळ झाला स्थिती, नंतर थोड्या वेळानं ती भंगली आणि भंगल्यानंतर स्वामी म्हणतात, जा, तुमचा पवा निघाला, तुमची दिंडी निघाली, जा ना तुम्ही. त्या काकोसांच्या मुखातले शब्द आहे, साक्षात कृष्णच इथे दिसला मा, आता मी काहीशी जाईन द्वारकेला. मला साक्षात कृष्णच इथे दिसलेला आहे. लीळा चरित्रामधला कृष्ण या ठिकाणी काकोस म्हणतो, मला कृष्ण दिसलेला, आता मला जायची काय गरज आहे. आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी अनन्य भावाने, ज्या प्रमाणे कृष्णाने सांगितलं होतं आहे की नाही, अनन्या शिंदयंतो माम मनमनाभवमत बघतो, तशा पद्धतीने अनन्य भावाने ते स्वामींना शरण आलेले आहेत, अनुसरलेले आहेत. आणि म्हणून असे भगवान श्री कृष्ण परमात्मा लीळा चरित्रामध्ये आमचे कृष्ण चक्रधर स्वामीच आहेत का? नाही, आमचे सगळेच अवतार कृष्ण आहेत. दत्तात्रय प्रभू द्या असू द्या, चक्रपाणी महाराज असू द्या, की गोविंद प्रभू बाबा असू द्या, आपल्याला वेळ नाही तेवढा. आणि म्हणून सगळे जे देव आहेत ते सगळे कृष्ण शब्दाचा अर्थच तो आहे ना. कृष्ण शब्दाचा अर्थच तो आहे, तो आकर्षण करणारा, आकर्षित करणारा, सगळ्यांचं जे काही आहे चित्त वेधणारा, सगळ्यांचा मन वेधणारा हा चोर आहे. पण हा चोर वेगळाच आहे. चोर कुणाला आवडतो का मावशी? आवडतो चोर कुणाला? नाही. तुमच्या घरी रात्री 12 वाजता चोर आले तर तुम्ही काय म्हणता का, वेलकम, बरं झालं, किती दिवसांनी आलास? नाही ना. पण हा चोर असा आहे, हा चोर गवळणींना आवडतो, हा चोर संतांना आवडतो, हा चोर जगद्गुरु शंकराचार्यांना आवडला. आणि त्यांनी म्हटले, व्रजई प्रसिद्धम नवनीत चोरम गोपांग राणांच दुकूल चोरम अनेक जन्मार जितबाप चोरम चोराग्रगण्यम कृष्णम नमामि. चोरांचाही चोर असलेला कृष्णा, तुला नमस्कार असो, कारण तू असा चोर आहेस की ह्या चोरानं काय केलं, चित्त चोरियले नंदाच्या हरीने. देवानं चित्त चोरला. भगवान श्री चक्रधर स्वामींच्या सानिध्यात असलेले जे भक्त होते त्यांना स्वामींच्या शिवाय ते राहू शकत नव्हते, त्यांना भक्त म्हणायचं. असे भक्त अनेक होते. आणि म्हणून माझ्या पंचकृष्णांच्या मध्ये सगळेच अवतार कृष्ण आहेत, पण वेळ थोडासा आहे म्हणून एकच छोटीशी लीळा सांगून थांबणार आहे. आणि म्हणून भगवान श्री कृष्ण महाराजांच्या जो प्रतिती पंथ आहे, महानुभाव पंथ आहे, हाच महानुभाव पंथ ज्या चक्रधर स्वामींना आपल्या ज्ञानाच्या शक्तीचा संचार ज्यांनी केला ते गोविंद प्रभू बाबा. श्री चक्रधर नाव ज्यांना संपादित केलं, दिलं ते आमचे गोविंद प्रभू बाबा. रावळ माय रावळ बाप असलेले गोविंद प्रभू बाबा महिमभट्ट होते. षडशास्त्र संपन्न असलेला हा महिमभट्ट सर्वज्ञांना अनुसरल्यानंतर वैराग्य वृत्तीने आचरू लागला, भिक्षा करू लागला. आणि असा हा लीळा चरित्राचा संपादक, लीळा चरित्राचा लेखक असलेला हा, मराठीला जिवंत ठेवणारा हा लेखक, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या विचारांची पालखी घेऊन फिरणारा हा लेखक एके दिवशी भिक्षेसाठी जातात. परमेश्वरपुरापासून काही अंतरावर असलेल्या गावावर देऊरवाडा नावाचं गाव, त्या गावामध्ये भागवत कथा चालू आहे. कथाकार कोण आहे? लक्ष्मींद्र भट्ट कथाकार आहेत. कथा चालू आहे आणि या कथाकारांची भाषा जितकी गोड असते ना, हे गोड माणसाला मोहवतात. आणि म्हणून ते कथाकार सांगू लागले, लक्ष्मींद्र भट्ट, त्या दिवशी कृष्ण जन्माची कथा होती कदाचित, आणि म्हणून 5वा दिवस होता, कथा चालू होती. कथेमध्ये लोक ऐकत होते, मंत्रमुग्ध झालेले होते. आणि मंत्रमुग्ध झालेले कथाकारी तसाच होता. ज्ञानप्रबोधकार म्हणतात ना, तैसा सुवर्म जोडे श्रोता तरी रस भावे फुले कविता, सुवर्म जोडणारा कविता. आणि ते लक्ष्मींद्र भट्ट कथा सांगू लागले आणि कथेमध्ये सांगत होते, अरे वसुदेवानं आपल्या बाळाला घेतलं, हातामध्ये घेतलं आणि तो पाण्यातून निघाला कुठे, नंदबाबाच्या घरी पोहोचवण्यासाठी. आणि म्हणून त्याने काय केलं, भागवत ग्रंथ जो होता तो हातामध्ये घेतला, उभा राहिला आणि निघाला, चालू लागला. लोकांना
इतके भाव विवेश झाले होते की लोकांना वाटलं खरोखर आता वसुदेव निघाला. लोक सुद्धा उभे राहिले. प्रचंड पाऊस पडतोय, विजांचा कडकडाट होतोय, पाणी वाढत आहे आणि लोकांना असं वाटलं आपले कपडे भिजतात की काय म्हणून लोक कपडे वर धरायला लागले, जणू काही ते पाण्यात आहेत. इतके भाव विभोर झालेले. आणि अशा काही कथा सांगत असताना वसुदेव निघाला, पाण्यामध्ये गेला, कपडे भिजू लागले, वर 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 असा कृष्ण करू लागला. लोकांना वाटलं आपणच यमुनेच्या पाण्यात आहोत का, म्हणून सगळे कपडे वर घ्यायला लागले. आणि हे सगळं पाहिल्यानंतर लक्ष्मींद्र भट्ट म्हणाले, अरे अरे अरे, आज आज भक्त आहेत पण देव नाही. आणि हे ऐकलं आमच्या माईम भट्टांनी ते ऐकलं. भिक्षेला चाललेले, नामस्मरणामध्ये व्यस्त असलेले त्यांना त्या कानावर शब्द आले की देव भक्त आहे पण देव नाही. असं ऐकल्याबरोबर माईम भट्टांनी ते त्यांच्यामध्ये तिथे ज्ञानाची ज्योत पाजळली. ती म्हटली नाही आहे, चुकीचं सांगतोय. आणि म्हटल्याबरोबर ते म्हणजे कोण म्हणतोय असा की भक्त आहे पण देव नाही. माझं म्हणणं असं आहे, देव आहे पण भक्त नाही. त्या लक्ष्मींद्र भट्टांनी कथा थांबवली आणि त्यांनी हातात झोळी घेऊन जाणारा, पायात खडावा असलेला, मनगटी हातामध्ये असलेला त्या महात्म्याला म्हटलं, का रे बाबा तू असं म्हणतोयस देव आहे पण भक्त नाही? हो देव आहे. लक्ष्मींद्र भट्ट म्हणाले, मला जर तू कृष्ण दाखवलास ना तर मी आजपासून ही कथा सोडून देईल आणि तुझ्या मागे येईन. ते म्हणले चल आत्ता दाखवतो, याची देही याची डोळा, चल तुला दाखवतो कृष्ण आहे की नाही. त्या कथाकारानं पोथी सोडली तिथंच आणि माईम भट्टांच्या मागे निघाला. एक पावलं दोन पावलं टाकत रुद्धपुर नगरीच्या जवळ येऊ लागले. मावशी बैस ग तू, बसा जसे आणि त्या लक्ष्मींद्र भट्टाला सोबत घेतलं. चाल म्हटले मी देव दाखवतो, याची देही याची डोळा. निघाले. पण निघाल्यानंतर पुन्हा जीवाची धाकधूक वाढली. का बरं वाढली? त्यांनी कुणाच्या भरोश्यावर सांगितलं होतं? गोविंद प्रभू बाबांच्या. ते म्हणले, राहुल आता देव आमचे वेडे पिशे काय करतील काही सांगतात नाही. त्यांच्या भरोश्यावर मी याला बोलून बसलो. देव आहे आणि भक्त नाही. मनामध्ये प्रभूची प्रार्थना करतात, ईश्वराचं चिंतन करतात. हे प्रभू माझी लाज राख, काही मी बोलून बसलो, तुझ्या भरोश्यावर बसलोय कृष्णा. हे भगवंता तुझ्या भरोश्यावर मी त्याला शब्द दिलाय, तू त्याला कृष्ण दाखवला पाहिजेस. मनोमन देवाची चिंता करतात, देवाची प्रार्थना करतात. आणि एवढ्यामध्ये रुद्धपुर दिसायला लागलं. माईम भट्टांना रुद्धपुर दिसत होतं, भैरव बुरुज दिसत होता. आणि पाहिल्या बरोबर माईम भट्टांनी सांगितलं, बघा ते परमे. आणि काय चमत्कार झाला. त्या दिवशी गोविंद प्रभू बाबा तुडू धावत गेले त्या भैरव बुरुजावर आणि उभे राहिले. आणि उभे राहिल्याबरोबर साक्षात कृष्ण त्यांना दिसायला लागलेला आहे. माईम भट्ट सांगतात, बघा तो कृष्ण, बघा ते सोन्याचे कळस. हे सगळं दाखवल्यानंतर ते लक्ष्मींद्र भट्ट म्हणतात, वा ते कोण कृष्ण दिसतोय. रुक्मिणी त्यांच्या बाजूला आहे, सिंहासनावर बसलेले आहेत, वारा घालतात, विंजन वारा चालू आहे. सुवर्णाचे कळस दिसत आहेत, सोन्याची द्वारका दिसते. धावत पळत निघाला कृष्णाला भेटण्यासाठी. हा लक्ष्मींद्र भट्ट पळतोय आणि धावत गेला आणि श्री प्रभू बाबांच्या पायावर लोळण घेतले आणि धरले घट्ट पाय. कृष्णम नमामि, मी कृष्णाला नमस्कार करतो असं म्हणून साष्टांग दंडवत घातला. आणि वर बघितलं, लांब दाढी आणि लांब केस आणि आकाशाकडे बघणारे गोविंद प्रभू. आणि म्हणून माय बाप हो, हा लीला चरित्रामध्ये पावलावर आम्हाला कृष्ण दिसतो. महानुभावांच्या साहित्यामध्ये अनेक ठिकाणी आचार्यांनी सुद्धा नरेंद्राला म्हटलं, अरे तू काही त्यावेळेस तिथंच होता काय, रुक्मिणीचं सुंदर तू लग्न लावलंस. आणि म्हणून कृष्ण हा आमच्या तना मनाला भावतो. आणि हा भावणारा कृष्ण मी आज आपल्या समोर मांडला. स्वीकार करा, पटला तर घ्या, गाठोड बांधा आणि घरी नेऊन त्याचं रवंथ करत जा, त्याचं चिंतन करत जा. आणि झालेली सेवा गुरुवर्यांच्या चरणी अर्पण करून इथेच थांबतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.